हॅलो. हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. आता आम्हाला पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेला आहे, हो परंतु आता नमोचा हप्ता केव्हा मिळणार आहे? हो हो, अगदी बरोबर. सध्या सर्व शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडलेला आहे, कारण पीएम किसानचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर रोजीच वितरण झालेला आहे. बरेच शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमाही झालेला आहे. म्हणजे जे शेतकरी बांधव पात्र होते त्यांच्या खात्यात तो जमा झालाय. आणि त्यामुळे आता शेतकरी बांधवांना एकच प्रश्न विचारताय की नमो शेतकरीचा 8वा जो हप्ता आहे, जे की शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे, तो हप्ता नक्की कधी जमा होणार? तर त्याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरीचा जो पुढील येणारा 8वा हप्ता आहे, हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी राज्य शासनाला जवळपास 1800 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. परंतु हा निधी जो आहे हा वितरित करण्यासंबंधीचा अद्याप मात्र कुठलाही अधिकृत निर्णय किंवा मग तरतूद झालेली नाही. परंतु नक्की हा हप्ता केव्हा जमा होऊ शकतो याबद्दलची थोडीशी जी अपडेट समोर येते त्याबद्दलच आपण आजच्या रेकॉर्डिंग मध्ये जाणून घेऊया. आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. आणि या कारणामुळे मोठ्या सरकारी कुठलीही योजना असू दे तर या योजनांचं निधीचं जे वितरण आहे ते वितरणाचे निर्णय हे तात्पुरते थांबवलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची असलेली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. आणि याचा जो पुढील हप्ता आहे हा शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे. आता आपण पाहिलं तर केंद्र सरकारचा जो पीएम किसानचा निधी होता 21वा हप्ता, हा 19 नोव्हेंबर रोजीच वितरित झालेला आहे. आणि राज्य सरकारकडून जे काही आता नमोचा हप्ता वितरित होणार आहे, म्हणजे केंद्र सरकारकडून वितरित झाला, परंतु आता राज्य सरकारकडून वितरित होणं बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जो नमोचा 8वा हप्ता वितरित होणार यासाठी 1800 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्याचं हिवाळी अधिवेशन जे आहे तर हे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. आणि हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून हा निधी मंजूर करण्यासाठी जी रक्कम लागणार आहे ही रक्कम पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ट करून ही विधिमंडळात सादर केली जाईल. त्यानंतर मग पुरवणी मागण्यांवरती 9 डिसेंबर रोजी चर्चा होऊन त्यांना विधानमंडळात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच यानंतर 9 डिसेंबर किंवा मग 10 डिसेंबरच्या आसपास याला राज्यपालांची संमती मिळून याचा निधी मंजूर होईल. आणि या निधीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर म्हणजे शासन निर्णय निर्गमित होईल. राज्य सरकार त्वरित हा जवळपास 1800 ते 1900 कोटी रुपयांचा एक शासन निर्णय जारी करेल किंवा मग निर्गमित करेल. आणि हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 9 डिसेंबर 2025 नंतर कधीही नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, जे की शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत, तर हा हप्ता एकंदरीत 9 डिसेंबर 2025 नंतर कधीही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. आता हा जो निधी आहे किंवा मग आपण जी तारीख सांगितलेली आहे 9 डिसेंबर 2025 रोजी, तर ही फक्त आपण जे काही अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाला अनुसरून सांगितलेले आहे. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता जमा होण्यासाठी अधिकृत शासन निर्णय निर्गमित होणं आहे तो अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे आपण फक्त ही जी काही अपडेट समोर येते त्यानुसार 9 डिसेंबर नंतर कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तो जमा होऊ शकतो एवढीच माहिती देऊ शकतो. पीएम किसानचा ज्या लोकांना हप्ता मिळाला नाही हो त्यांना नमोचा पण हप्ता मिळणार नाही का? हो, हा जो प्रश्न आहे अगदी कॉमन प्रश्न आहे. कारण आपण जर पाहिलं तर काही शेतकरी आता आपण ज्यावेळेस ही अपडेट दिलेली आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित झाला, यामध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट्स केलेले आहे की आमच्या खात्यावरती तो वितरित झालेला आहे. परंतु काही शेतकरी बांधव असेही आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पीएम किसानचा 21वा हप्ता भेटलाच नाही, मग आता आम्हाला नमोचाही हप्ता भेटणार नाही का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या अगोदर सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेस अपडेट देत होतो की शेतकरी मित्रांनो, तुमची जी काही 4 ते 5 कामे आहेत ती पूर्ण करा. आपली जी कागदपत्रे जी डॉक्युमेंट्स असतात ते पूर्ण ठेवा, जेणेकरून तुम्हाला पीएम किसानचा असेल का नमोच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही.
परंतु यामध्ये काही शेतकरी बांधव दुर्लक्ष करतात आणि याचा परिणाम त्यांना ज्यावेळेस हप्ता वितरित होतो त्यावेळेस तो परिणाम पाहायला भेटतो. आता काही शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नव्हतं, काहींना KYC कंप्लीट नव्हती, काहींचं आधार हे बँकेला लिंक नव्हतं, त्यानंतर लँड सेटिंगचा प्रॉब्लेम नो असेल, यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो राहिलेलं असेल ना तरी सुद्धा तुम्ही त्यापासून अपात्र ठरलेले आहात. आणि हे जर ऑप्शन तुम्ही अद्यापही पूर्ण केलं नाही, म्हणजे यातील जे ऑप्शन तुमचं नो आहे ते जर तुम्ही नमो शेतकरीचा जो हप्ता वितरित होणार आहे त्यापूर्वी जर ते पूर्ण केलं तर तुम्हाला नक्कीच नमोचा 8वा हप्ता येऊन जाईल. परंतु जर तुम्ही अद्यापही त्याकडे लक्ष दिलं नाही किंवा मग दुर्लक्ष केलं तर जसं की तुम्हाला PM किसानचा 20वा हप्ता आला नाही त्याच पद्धतीने तुम्हाला नमोचाही 8वा हप्ता येणार नाहीये. कारण जे शेतकरी बांधव PM किसान योजनेसाठी पात्र असतात तेच शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र असतात. त्यामुळे जर तुम्हाला अद्याप हप्ता आला नसेल तुम्ही त्वरित आपल्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन चौकशी करा. कोणत्या कारणामुळे तुम्हाला हप्ता आला नाही आणि ते कारण जे असेल ते पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात येऊन जाईल. आता बरेच शेतकऱ्यांचा असाही प्रश्न आहे की आम्ही पात्र असताना सुद्धा आम्हाला PM किसानचा 21वा हप्ता वितरित झाला नाही. तर मित्रांनो याचंही कारण जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो, जसं की आता PM किसानचा 21वा हप्ता हा देशभरातील 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे. तर या माध्यमातून सुमारे 18,000 कोटी रुपयांचं वितरण झालं असलं तरी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव यापासून बाद झालेले आहेत किंवा त्यांना लाभ भेटला नाही. तब्बल 2,48,032 शेतकरी बांधव या योजनेपासून किंवा मग 21व्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. आता मित्रांनो आपण जर पाहिलं तर PM किसानचा 20वा हप्ता जेव्हा वितरित झाला तेव्हा 92,81,000 शेतकरी बांधव पात्र ठरले किंवा त्यांना लाभ भेटला. आणि या योजनेनंतर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील जो वितरित झाला त्यावेळेस सुद्धा जवळपास 92 लाख शेतकऱ्यांना तो हप्ता वितरित करण्यात आला. मात्र आता 21वा हप्ता ज्यावेळेस वितरित झालेला आहे तर यावेळेस फक्त आणि फक्त 90,41,000 शेतकरी बांधवांना तो लाभ भेटलेला आहे, ज्यासाठी 1,808 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आला. याचा अर्थ जर आपण पाहिला तर 20व्या आणि 21व्या हप्त्याच्या दरम्यान जवळपास 2 लाख शेतकरी बांधवांचा फरक आहे, म्हणजे 2 लाख शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत. आता ही जी योजना आहे तर या योजनेत शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार PM किसान योजनेअंतर्गत जी राबवण्यात आलेली जी कठोर शोध मोहीम आहे तर या मोहिमेचा उद्देश अपात्र लाभार्थ्यांना वगळून केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळवून देणं असा आहे. आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात सर्वात अगोदर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जसे की पती, पत्नी आणि 18 वर्षांखालील मुलं हे लाभ घेणारे शेतकरी वगळण्यात आले आहेत. दुसरं म्हणजे नावावर जमीन नसतानाही चुकीच्या पद्धतीने नोंदी लावून योजनेसाठी अर्ज केलेले लाभार्थी यादीतून बाहेर झाले आहेत. या व्यतिरिक्त मृत झालेले शेतकरी किंवा मग आपली जमीन विकलेले शेतकरी सुद्धा या यादीतून वगळलेले आहेत. आता यामध्ये जवळपास 2,48,032 शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. तर या सुधारित आणि कमी झालेल्या लाभार्थ्यांच्या आधारावरच भविष्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता देखील वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हो, धन्यवाद मॅडम. हो, नक्कीच धन्यवाद.